अगदीच आपण पाहूया कल्याणमधली बातमी आहे। इथे योगीधाममध्ये एक इमारत कोसळली आहे। पुनर्विकासासाठी इमारतीचं पाडकाम सुरू होतं आणि अशा वेळी ही इमारत कोसळली। पाडकाम सुरू असताना ही इमारत कोसळल्याचं पाहायला मिळतंय। कल्याणमधली घटना आहे। पुनर्विकास होणार होता आणि त्यासाठी तिचं पाडकाम सुरू होतं, मात्र पाडकाम सुरू असतानाच ही इमारत आता कोसळलेली आहे। मोठी दुर्घटना कल्याणजवळ झालेली आहे। कल्याणच्या योगीधाममध्ये ही इमारत तिचं खरं तर नवीनीकरण करायचं होतं आणि म्हणून पाडकाम सुरू होतं आणि त्याच वेळी ही दुर्घटना झाली आहे। आपल्यासोबत गणेश गायकवाड जोडलेत। गणेश, आपण पाहतोय इमारतचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। या अपघातामध्ये किती जण जखमी झालेत, किती मृत्यू झालेत? नाही, मुळात ही इमारत जी आहे ते पुनर्विकास करण्यासाठी एका बिल्डरच्या माध्यमातून ती निष्कासित करण्याचं काम सुरू होतं। मात्र ही निष्कासित करत असताना इमारत अचानकपणे कोसळली। विशेष म्हणजे ही इमारत निष्कासित करत असताना त्या बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षेची कोणती काळजी घेतली होती का, या संदर्भाची चौकशी आता महापालिकेकडून केली जाईल। मात्र ही जेव्हा इमारत कोसळली त्यावेळेस ती तिथल्या अनेक विद्युत वाहिन्यांवर कोसळली आणि त्याच्यामुळे परिसरातला जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित झालेला आहे। मात्र ही इमारत कोसळत असताना किंवा इमारत निष्कासित करत असताना बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षेची कोणती काळजी घेतली नाही आणि त्याच्यामुळे ती अशा प्रकारे कोसळली, अशा प्रकारे आरोप जो आहे तो स्थानिकांनी केलाय। गणेश, मात्र त्या परिसरामध्ये कोणी कर्मचारी उपस्थित होते का? नाही, इमारत जेव्हा निष्कासित केली जात होती बांधकाम व्यावसायिकाकडून त्यावेळेस महापालिकेकडून असे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। फक्त बांधकाम व्यावसायिकाचे जे कर्मचारी होते किंवा त्यांचा पोकलन किंवा त्यांचं जेसीबी ते त्या ठिकाणी होतं। त्याच्यामुळे आता या संदर्भाची चौकशी केली जाईल की ही इमारत निष्कासित करत असताना सुरक्षेची काळजी घेतली गेली आहे की नाही। ठीक, नक्कीच। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण ह्याचे अपडेट्स वारंवार घेणार आहोत।